बारामतीकरांना पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलेलं पाहिजे ही इच्छा कधी पण ती पांडुरंगाची इच्छा आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा। खरं तर बारामतीमध्ये काही बॅनर लागले, या बॅनरवरती आषाढी एकादशीचा मान अजितदादांना मिळावा। खरं तर हा मान मुख्यमंत्र्यांना असतो, मात्र तो मान दादांना मिळावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। कार्यकर्त्यांकडून त्या भावना बॅनरद्वारे व्यक्त केल्या जातात, कसं बघताय? खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, माऊलीकडं मागणं मागायचा अधिकार आहे आणि माऊलीला त्यांना पूर्ण करायचा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे माऊली आणि त्यांचे दादांचे कार्यकर्ते जे काय मागतील ते नक्कीच माऊली पूर्ण करतील अशी मला आशा आहे। काय साकडं घातलं पांडुरंगांना की आता काय साकडं काय इच्छा राहिली? खरं सांगायचं तर तसा पाऊस झालेला आहे, पण काही ठिकाणी अजून तशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही। बऱ्याच ठिकाणी पेरण्या राहिलेल्या आहेत। माझा बळीराजा कसा सुखी राहील आणि माझ्या तळागाळातला जनमानसातली सगळी जी लोक आहेत ते कशी सुखी राहतील यासाठी पांडुरंगाकडे नेहमीच सगळ्यांना सुखी ठेव असं मी साकडं घालते। बारामतीकरांना पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलेलं पाहिजे ही इच्छा कधी पण ती पांडुरंगाची इच्छा आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा। खरं तर माळेगाव कारखान्याची निवडणूक झाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं 20 जवळपास सीट्स त्यांना मिळाले। विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ त्यांनी करून टाकला। सातत्यानं विरोधक म्हणायचे की अजित पवार सहकार मोडतायत, कसं बघताय निकालाकडे एकंदरीत? खरं तर मी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सर्व सभासद मतदार बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आदरणीय अजितदादांच्या जे काही बोलतात आणि जे काही कृती करतात त्यांच्यावर विश्वास त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एवढं मतदान त्यांच्या सभासदांना केलेलं आहे। कारण सर्व बारामतीकरांना नव्हे सगळ्यांनाच माहिती आहे की दादा जे बोलतात ते करतात आणि आजपर्यंत बारामतीकरांनी दादा जे काही बोलतात ते करताना पाहिलेलं आहे, त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी या कारखान्याला सुद्धा भरघूस मतदान केलेलं आहे आणि त्यांना विश्वास आहे की माझ्या शेतकरी कुटुंबाला जो काही त्यांना भाव पाहिजे असेल, ज्या कामगारांना त्यांच्या काही समस्या असतील त्या नक्की सोडवण्यासाठी दादा जसे बोललेले आहेत तसे प्रयत्न करतील।